आणि प्रथमतः या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. तर जाऊया मॅच कडे. पहिलं पॉवर प्लेचं P1चं षटक टाकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सचिन सकपाळ आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज अजय आणि त्यांना साथ देण्यासाठी विकास जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र सुसज्ज आहे. एक जबरदस्त ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळते KSK च्या माध्यमातून. आपण पाहतो या ठिकाणी महाबळेश्वर प्रीमियर लीग धमाका 2022 हा महासंग्राम या स्पर्धेचा आज या ठिकाणी आपण दुसरा दिवस पाहतोय. उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, ज्येष्ठ नागरिकांचं निश्चितपणाने KSK च्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर यस पॉवर प्लेचा 5 षटकांचा या ठिकाणी मात्र सामना होतोय. पहिली मॅच मात्र चांगल्या पद्धतीने जिंकली होती टीम गावदेवी 3003. सामन्याला प्रारंभ पहिला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला जाईल. स्ट्राईक एंड वरती आपण पाहतो बॅट्समन अजय करिता. 30 सर्कल मध्ये आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू ओव्हर द विकेटने टाकला जाईल. पहिला चेंडू या ठिकाणी यष्ट्यांचा वेध. फलंदाजाला मात्र माघारावी जावं लागेल. असं म्हटलं जातं घराचे दरवाजे उघडे ठेवले तर चोरीही होणारच आणि तेच कृत्य पाहायला मिळतं. पहिला विकेट 0 या अंकावरती. महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. यस संघाचे संघमालक सन्माननीय रोहित उतेकर यांच्या माध्यमातून या विकेट्स करिता 500 रुपयाचा मात्र कॅच प्राइज येते. यस निश्चितपणाने मी सचिन सकपाळ याचं मनपूर्वक कौतुक करेन. कारण गोलंदाज सचिन सकपाळ आपण जर पाहिलं तर कॅनडा या देशामध्ये होता, परंतु या प्रीमियर लीग साठी हजेरी लावण्याकरिता मात्र या ठिकाणी ते उपस्थित झालेत. नक्कीच आपल्या विभागावरचं प्रेम आणि खेळावरचं प्रेम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद सचिनजी सकपाळ. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमोल, ज्याने पहिल्या मॅच मध्ये मात्र चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र जबाबदारी असेल कारण पहिल्या चेंडूवरती आला विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना यावेळी फ्रँडने चेंडूला मात्र पुश केला. हलक्या हाताने मात्र चेंडूला खेळवलाय. चेंडू सिलिमड ऑफ मध्ये अडवलाय. तत्पूर्वी 1 धाव या ठिकाणी कंप्लीट होते आणि टीम गावदेवी स्पोर्ट्स 3003 संघाचे मात्र खातं ओपन होतं आणि धावफळकावरती धावा लागतील ते मात्र 1-2 चेंडूचा खेळ झाला. पहिल्या चेंडूवरती एक जबरदस्त चेंडू हाताळला गेला, मात्र इष्टांचा वेध केला. त्यानंतर स्ट्राईक रोटेट होताना आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती आता मात्र इथून पुढे विकास जाधव याला आपण पाहू शकाल. एक जबरदस्त ऑर्गनायझेशन आणि एक चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेकरिता आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू क्रमांक 3 टाकला जाईल. P1चं हे षटक आपण पाहतोय. एक उत्तम दर्जाची गोलंदाजी केली जाते. कर्णधाराने विश्वास ठेवला गोलंदाज सचिन सकपाळ वरती. तो विश्वास या ठिकाणी सार्थक केला जातो. यावेळेस मात्र पाहिलं तर आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचाने मात्र वाईटचा इशारा दर्शवलाय. या अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली जाते आणि धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचते 2 या अंकावरती. षटक क्रमांक पहिला P1चा या ठिकाणी सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच कुठेतरी एक पॉवरफुल फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. कारण या मैदानाची आपण जर अवस्था पाहिली तर फलंदाजीसाठी अनुकूल असलेलं हे मैदान आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा दिशा भरकटली गेली. आउट ऑफ द लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंचांनी मात्र इशारा दर्शवला हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल आणि धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडतीये. धावसंख्या मात्र 1 ने जाऊन पुढे पोहोचते 3 या अंकावरती. पहिले 2 चेंडूचा आपण सातत्याने विचार केला तर अप्रतिम दर्जाचे टाकले, परंतु त्यानंतर पाहिलं तर एक स्वेर मारा पाहायला मिळतोय गोलंदाज सचिन सकपाळच्या माध्यमातून. उर्वरित अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 4 चेंडूवरती मात्र काय रणनीती असेल. मोठा स्ट्रोक खेचून संघाची धावगती वाढवली जाईल की मात्र धावसंख्या मात्र रोखली जाईल. गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामधले हे समीकरण. यावेळेस फटका मात्र चांगला आहे. स्टँड इन डिलिव्हर फेकून दिला आउट ऑफ द पार्क. मॅक्झिमम 6. महाबळेश्वर
क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात धन्यवाद, गाजते KSK इझी. महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान यस धावसंख्या फलकावरती लागते 9 अंकावरती. एक देखना स्ट्रोक आलाय लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे चेंडूला धाडला गेला आणि आता मात्र या ठिकाणी 6 धावेने संघाची धावसंख्या उंच भरारी घेते 9 या अंकावरती. एक गडी बाद. आतापर्यंत आपण ही धावसंख्या पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी 3003 या संघाची. सचिन सकपाळ पुण्याच्या एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय बॅट्समन विकासला ज्याच्या बॅटमधून एक देखना स्ट्रोक आलाय. त्यानंतर काय केलं जाईल. लोअर फुलटा चेंडूला मात्र फ्लिक केलाय. त्यानंतर मिसफिल्ड होतीये. एक धाव या ठिकाणी कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. यस दुसरी धाव सुद्धा अतिशय वेगाने कंप्लीट केली गेली आहे. क्षेत्ररक्षकाकडून झाली आहे त्या ठिकाणी चुकी आणि चुकीला या ठिकाणी नसणारे माफी. मात्र एक धाव होती त्या ठिकाणी 2 धावांमध्ये कन्व्हर्ट केल्या आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना पोहोचले 11 या अंकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती बॅट्समन विकासची रणनीती काय असेल. षटक चेंडू क्रमांक 5 टाकला जाईल. सचिन सकपाळ पुण्याचे एकदा सज्ज राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना या वेळेस पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड. चांगला स्ट्रोक. चेंडू जाईल 1 बाउन्स. दन 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 चौकार. नक्कीच एक देखना स्ट्रोक येतोय. सातत्याने एक चांगली फलंदाजी केली जाते बॅट्समन विकास जाधवच्या माध्यमातून. या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलं तर एक षटकार लगावला गेला. त्यानंतर मात्र चौकार येतोय आणि धावसंख्या 4 ने जाऊन पुढे पोहोचले 15 या अंकावरती. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक. ज्यासाठी मात्र त्याला फलंदाजीला पाचारण केलं होतं त्या पद्धतीची फलंदाजी त्याच्या बॅटमधून सातत्यानं पाहायला मिळते. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. त्यानंतर सामन्याचे सूत्र आपल्या हाती घेतलेत आणि एक चांगल्या दर्जाची फलंदाजी पेश करतोय आपल्या टीम करिता. लोअर फुलटा चेंडू अलंग द कार्पेटच्या साइडने चेंडूला खेळून काढलाय. चेंडू मिडल क्षेत्राकडे ट्रॅव्हल होईल. पुन्हा एकदा या ठिकाणी झाली आहे चुकी. चेंडू जाईल सरळ निघून सीमा रेषा पार. 4 धावांकरिता. कम ऑन डीजे. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. यस पहिल्या षटकाचा खेळ संपला. त्यानंतर मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा होतो. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी मात्र जाहीर केला जातोय पंचांच्या माध्यमातून. यस पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा लागले तब्बल 1 गडी बाद. 19 अशी आपण धावसंख्या पाहतोय. आणि ज्या पद्धतीने रोहित स्पोर्ट्सचा आपण विचार केला तर थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्याचा फटका बसतोय संपूर्ण टीमला. मात्र ज्या वेळेस तुमचा संघ 1-1, 2-2 धावांसाठी पराभूत होतो त्या वेळेस तुम्हाला या धावा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतील. त्यामुळे क्रिकेटमध्ये म्हटलं जातं तुमची फलंदाजी तुमच्या गोलंदाजीपेक्षा सर्वात श्रेष्ठ काय असतं ते मात्र क्षेत्ररक्षण. तर विनंती असेल स्पीडअप करायचं आहे कारण कालच्या दिवसामध्ये देखील एक मॅच शिल्लक राहिल्या. यस बॅट्समन विकास जाधवसाठी सुवर्ण संधी असेल. अर्धशतक झळकवल्यास टीम कुंटे संघाकडून त्यांना मात्र तब्बल 501 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी संजय या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्ले. पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल ओव्हर द विकेटने. स्ट्राईक एंडवरती आपण बॅट्समन पाहतोय त्या ठिकाणी अमोल. या वेळेस मात्र अखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुट वरती गेला. मिडल ऑफ द बॅटच्या मधोमध चेंडूला घेतला. त्यानंतर बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पलीकडे चेंडू निघून जाईल थेट 4 धावांकरिता. कम ऑन डीजे. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. या ठिकाणी आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅकफुट वरती गेलेलं हेरला बॅट्समन अमोलने. त्या क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारचा क्षेत्ररक्षक नाहीये आणि एक देखना स्ट्रोक आलाय. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे चेंडूला धाडून दिले 4 धावांकरिता. गोलंदाज पुन्हा एकदा संजय गोलंदाजी मार्कवरती सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना अमोल यांचा विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती. पुण्याचे एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेकडे येईल ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने चेंडूवरती जात आहेत. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होईल आणि धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचते 24 या अंकावरती. एक दर्जेदार सुरुवात पाहायला मिळते. ज्या वेळेस मित्रांनो तुमची सुरुवात चांगली होते त्या वेळेस तुमचा मध्यांतर देखील चांगला होतो आणि शेवट देखील गोड होत असतो. आणि हेच या ठिकाणी दाखवून दिलं जात आहे टीम गावदेवी 3003 संघाच्या माध्यमातून.
गोलंदाज संजय राईट मोर द विकेट ना सामना करेल विकास जाधव की ज्याने 2 चौकार 1 षटकार लगावला. त्यानंतर संयमी क्रिकेट खेळ पाहायला मिळतो. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये. परंतु रनिंग बिटवीन द विकेटचा जरी आपण विचार केला तर अतिशय वेगानं ही धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचले 25 लॉट्स 1 विकेट्स. खूप चांगली सुरुवात. 2 चेंडू 3 चेंडूचा मात्र खेळ झाला. येणारा चेंडू क्रमांक 4 आहे. 4थ्या चेंडूवरती काय रणनीती असेल बॅट्समन अमोल यांची. खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक हॉल मधला चेंडूला सन्मान दिलाय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं एक सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर आणि तो चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय गोलंदाज संजयच्या माध्यमातून. धावसंख्या मात्र त्या ठिकाणी स्थिरावले ती मात्र 25 या अंकावरती. कमबॅक करून देत असताना गोलंदाज संजय कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 19 धावा आल्या. त्यानंतर सामन्याचे सूत्र आपल्या हाती घेतलेत. राईट मोर द विकेट. या वेळेस मात्र फटका तर चांगला आहे. उंची जास्त आणि चेंडू निघून जाईल थेट सीमा रेषा पार षटकाराकरिता. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. धन्यवाद डिझे. तर धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 31 या अंकावरती. या फलंदाजाला कसा रोखावा लागेल ही रणनीती आखावी लागेल कारण आज मात्र हा खेळाडू हा फलंदाज थांबायला मात्र मागे हटत नाहीये. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आणि आक्रमण करतोय. हाफ ट्रॅकर चेंडू होता. शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा मात्र संपर्क नाहीये. आलाय डॉट चेंडू. मात्र 2 षटकांचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्येचा फलक पाहिला तर धावसंख्या जाऊन पोहोचले 1 गडी बाद 31 या अंकावरती. या षटकामध्ये पाहिलं तर एकंदरीत 12 धावा येतात. कुठेतरी कमबॅक केलंय खऱ्या अर्थाने या गोलंदाजांना. चेंडू क्रमांक 5व्या वरती षटकार लगावला गेला. त्यानंतर शेवटचा चेंडू मात्र डॉट काढला गेला. 2 षटकांचा मात्र या ठिकाणी खेळ समाप्त होतो. मात्र पंच एक दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर खूप उन्हाचा झोत आहे. या उन्हाच्या झोतामध्ये मात्र एक जबरदस्त पंचांची भूमिका देखील पार पाडली जाते आणि खेळ कोणताही असू द्या पंचांना दैवत म्हटलं तर स्पीड अप करा. आम्ही तुम्हाला वेळोवेळी सूचना देतोय कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तर घाई करायचे टीम रोहित स्पोर्ट्स. दोन षटकांचा मात्र खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्येचा फलक पाहिला तर धावसंख्या पोहोचले 31 या अंकावरती. उर्वरित अजून देखील या इनिंग्स मधले 3 षटकांचा खेळ मात्र शिल्लक आहे. मात्र कोणत्या गोलंदाजावरती आता इथून पुढे विश्वास दर्शवला जाईल कारण एक बाजूने धावा देखील येत आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर विकेट देखील मात्र एकच गेली आहे. मग कुठेतरी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय टीम गावदेवी 3003 संघाला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दीपक दादा युवा प्रतिष्ठान विपक्षामध्ये टीम असेल 2 हात करत असताना कुणाल 11 द बिग मॅच मोठी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आकर्षक ट्रॉफीज आपण पाहतोय. या आकर्षक ट्रॉफीज साठी हा संघर्ष ही झुंज आपल्याला पाहायला मिळते. कोणता संघ ही ट्रॉफी आपल्या नावावरती करणार याच्याकडे मात्र उत्सुकता. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. अलंग कार्पेटच्या सायने चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये जाईल ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहेत. एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचते 32 या अंकावरती. पहिला चेंडू मात्र फुलर लेनचा टाकला गेला होता. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी सुनील गोलंदाजी करत असताना टीम रोहित स्पोर्ट्स संघाकडून. आणि रोहित स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर प्रथमतः टॉस खूप महत्त्वाचा होता आणि टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय स्वीकारला आणि तो निर्णय आतापर्यंत त्यांना घातक ठरताना दिसतोय. परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे हे देखील विसरून चालावं लागणार नाहीये कारण कमबॅक करावं लागेल इथून पुढे या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम राखायचं असेल तर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सामना करेल राईट हँड बॅट्समन अमोल याला आपण पाहतोय. विकेट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू अलंग द कार्पेटच्या सायने चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये जाईल ज्या ठिकाणी मात्र 1 धाव अंकित केली जाईल. धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचते 33 या अंकावरती. 2 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर केलेत आणि 2 चेंडूवरती मात्र 2 धावा खर्च केल्या जातात. प्रत्येक चेंडूवरती 1-1 धाव दिली जाते. एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते गोलंदाज सुनील यांच्या माध्यमातून. चेंडू क्रमांक 30 कोणत्या पद्धतीने टाकला जाईल. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न फटका मात्र फसलाय त्या ठिकाणी. झेल टिपण्याचा मात्र संधी निर्माण झाली होती. त्यानंतर चेंडू फाईन लेग सीमारेषेकडे निघून जातोय ज्या ठिकाणी मात्र निर्णय येतोय पंचांचा 4 धावांचा. या चौकाराच्या सहाय्याने मात्र धावसंख्या उंच भरारी घेते. धावसंख्या पोहोचले तब्बल 37 या अंकावरती.
मात्र या ठिकाणी स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली, त्यानंतर चेंडू उंचावला गेला. जेल टिपण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु त्यानंतर चेंडू मात्र सरळ थेट निघून गेला. फाईन लेग सीमारेषे पलीकडे 4 धावांकरिता. एक आउटफील्डचा विचार केला तर एक कडक आउटफील्ड पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिशय वेगाने सीमारेषेकडे ट्रॅव्हल होताना दिसत आहेत आणि त्याचं जिवंत उदाहरण या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 37 या अंकावरती. एक चांगल्या धावसंख्येच्या दिशेने मात्र वाटचाल करतोय टीम गावदेवी 3003 संघ. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र फुल्लर लेनचा चेंडू लॉंग ऑन सीमारेषेकडे येईल. त्या ठिकाणी मात्र एक धाव अंकित होती. या धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचले 38 या अंकावरती. मात्र किती धावांचं टार्गेट दिलं जाईल आणि किती धावांपर्यंत मात्र रोखण्याचा प्रयत्न केला जाईल, या सर्व गोष्टी मात्र क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. आतापर्यंत चेंडू मात्र फेकून झालेत ते मात्र 4. येणारे 2 चेंडू शेष. पुन्हा एकदा सुनील गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू फुलटा चेंडू होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला. त्या ठिकाणी एक धाव या ठिकाणी मात्र पूर्ण होईल. यस, बॅटची कडा लागली, त्यानंतर मात्र एक धाव अंकित होते. धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचते ती मात्र. यस, 39 लॉट्स ऑफ 1 विकेट्स 39 अंकावरती जाऊन पोहोचतोय. या षटकाचा विचार केला तर एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली, कारण जो रिक्वायर्ड होता, जी सरासरी होती ती कुठेतरी मात्र थांबवली गेली आहे गोलंदाज सुनील यांच्या माध्यमातून. ओल्ड इज गोल्ड का म्हणतात, जुनं ते सोनं का म्हणतात, त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे, कारण हा खेळ क्रिकेटचा. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. दगडी चाळीतून एका धावा, चुकीला माफी नाही. चेंडू निघून जाईल थेट मागच्या पलीकडे 4 धावांकरिता. कम ऑन डीजे. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. यस, तर 3 षटकांचा मात्र खेळ संपलाय. ड्रिंक्स मात्र मैदानात दाखल करा. सातत्याने या ठिकाणी पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण धावा पाहतो. या ठिकाणी तब्बल 43 ही धावसंख्या पाहतो. यानंतर मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक राहिलाय आणि या 2 षटकांच्या अगोदर या ठिकाणी डीजे ऑपरेटर यांना आपण एक संधी देऊया. एक मधुर संगीत तुमच्यापर्यंत मात्र पोहोचवलं जाईल. यस, तर विनंती असेल टीम गावदेवी 3003 आपला 13वा खेळाडू या ठिकाणी दाखल असणं खूप गरजेचं आहे. आपल्याला सूचना दिली जाते, या सूचनेचं पालन करणं खूप अनिवार्य आहे. तर विनंती असेल आपला 13वा खेळाडू या ठिकाणी मात्र दाखल करायचा. यस, तर जाऊया मॅच कडे, ज्या ठिकाणी मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या धावफलकावरती पाहू शकाल. 43 ही धावसंख्या पाहतो. एक गडी बाद झाला. पहिल्या चेंडूवरती मात्र चांगले यश संपादन केलं, परंतु त्यानंतर एक धुरंदार फलंदाजी देखील पाहायला मिळते. उर्वरित 2 षटकांचा मात्र खेळ शिल्लक राहिलाय आणि येणाऱ्या 2 षटकांकरिता 2 गोलंदाज मात्र कोणते असतील याकडे देखील मात्र खूप गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. दीपक दादा युवा प्रतिष्ठान विपक्षामध्ये टीम असेल कुणाल 11. दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती असेल आपण सज्ज राहा. फर्स्ट इनिंग झाल्यानंतर आपला टॉस केला जाईल. आज आपण पाहतो या ठिकाणी आजच्या दिवसातील 3री मॅच, ज्या ठिकाणी मात्र रोहित स्पोर्ट्स हा पहिला सामना खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला विचार केला तर गावदेवी 3003 संघ यांचा मात्र दुसरा सामना. ज्या संघाने पहिला सामना मात्र जिंकलाय आणि रोहित स्पोर्ट्स संघाचा हा मात्र पहिला सामना. खूप मात्र महत्वाचा सामना आहे दोन्ही टीमसाठी. पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल. गोलंदाज संकेतच्या वरती मात्र विश्वास दर्शवलाय कर्णधारानं, मात्र हा विश्वास सार्थक केला जाईल का, कारण 3 षटकामध्ये तब्बल 43 धावा उभ्या केलेत टीम गावदेवी संघानं. पहिला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर राऊंड द विकेटनं. आखूड टप्प्याचा चेंडू पुल केलाय. शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, आउट ऑफ द पार्क, मॅक्झिमम 6.
यस आपण पाहू शकाल अकूट टप्प्याचा चेंडू होता बॅकफूट वरती गेले त्यानंतर मिडल ऑफ द बॅटच्या बरोबर चेंडूला घेतला आणि फेकून दिलाय स्टँड इन डिलिव्हर 6 धावांकरिता. हा फलंदाज मात्र आज थांबायला तयार नाहीये. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करतोय. पहिल्या मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता आणि या मॅच मध्ये देखील सिंहासारखा उभा आहे, वाघासारखा उभा आहे आपल्या टीम करिता आणि धावसंख्या 6 ने उंच भरारी घेतीये. धावसंख्या पोहोचले तब्बल 49 या अंकावरती. एक धावेपासून मात्र अर्धशतकापासून मात्र दूर आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राईट राऊंड द विकेट न गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिलं तर अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा मिसफिल्ड पाहायला मिळते. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये चुका होताना दिसत आहेत आपल्याला या ठिकाणी. ज्या चुका झाल्या होत्या नक्कीच 2011च्या वर्ल्ड कप मध्ये साऊथ आफ्रिके संघाकडून सेमीफायनल मध्ये खेळताना तब्बल 6 झेल सोडले गेले होते आणि साऊथ आफ्रिके संघाला मात्र त्या स्पर्धेतून बाहेर जावं लागलं होतं. आणि धावसंख्या या ठिकाणी दोन चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. एक बाजूने अमोल तर दुसऱ्या बाजूने विकास एक चांगल्या दर्जाची फलंदाजी करतायत. राऊंड द विकेट न षटकातील पुढील चेंडू टाकला जाईल. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला गेला. एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी देखील करणं गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी पाहिलं तर एक धाव या ठिकाणी अंकित होते आणि धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचते ती मात्र 52 या अंकावरती. चेंडूचा खेळ झालाय मात्र 3. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर मात्र 2 धावा आणि त्यानंतर मात्र 1 धाव. एकंदरीत 3 चेंडूवरती मात्र 9 धावा या ठिकाणी खर्च केल्या जात आहेत. राऊंड द विकेट न षटकातील पुढील चेंडू यावेळेस मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह. चांगला प्रयत्न चांगले एफर्ट पाहायला मिळाले गोलंदाज संकेतच्या माध्यमातून. खूप वेगानं हा चेंडू मात्र खेचला होता बॅट्समन विकास जाधवनं. परंतु तितकंच कौतुक करेन मी गोलंदाज संकेतचं. स्वतःला झुकून दिला आणि अंतिम टप्प्यामध्ये चेंडूला स्टॉप केलाय. नक्कीच कृष्णा लक्ष्मण सातपुते नेहमीच सांगत असतात मी प्राधान्य फलंदाजीला देत नाही, मी प्राधान्य गोलंदाजांना देत नाही, तर मी प्राधान्य देतो ते मात्र क्षेत्ररक्षणाला. आणि तेच दाखवत असताना संकेत मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या 1 ने जाऊन पुढे ट्रॅव्हल झाले. ती खऱ्या अर्थानं 53 या अंकावरती. चेंडू क्रमांक 5 टाकला जाईल. यावेळेस मात्र फटका फसलाय. उंची जास्त चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतायत. झेल टिपण्याची संधी यस. आणि आता मात्र इथे खेळी संपुष्टात आले. अमोलची विकेट क्रमांक 2 जातोय टीम गावदेवी 3003 संघाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. धन्यवाद दिग्गज. तर मी या ठिकाणी विनंती करतोय टीम दीपक दादा युवा प्रतिष्ठान संघाचा संगणक आणि विपक्षामध्ये टीम असेल कुणाल 11. दोन्ही संघाचे संगणक आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचा. ज्या ठिकाणी आपण पाहू शकाल एक जबरदस्त टॉस बॉक्स KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग धमाका 2022चा टॉस का बॉक्स मात्र कोणाच्या बाजूने निकाल लागेल. तर जाऊया मॅच कडे. ज्या ठिकाणी दुसरा विकेट गेला धाव फलकावरती आपण धावा पाहू शकाल. 53 या अंकावरती मात्र दुसरी विकेट गेली आहे. मात्र न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यस प्रवीण गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना यावेळेस मात्र पाहिलं तर खूप चांगला चेंडू मात्र डिलिव्हर केला गेला. बांधून ठेवलं गेलं, जखडून ठेवलं गेलं. एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या षटकामध्ये गोलंदाज संकेतच्या माध्यमातून. चेंडू आलाय निर्धाव आणि या ठिकाणी समाप्त झालाय 4 षटकांचा खेळ. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण धावा पाहू शकाल 53 लॉट्स ऑफ 2 विकेट्स. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. स्लॉग ओव्हरमध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करावी तर या अशा पद्धतीने मात्र गोलंदाजी केली आहे संकेतनं. फक्त आणि फक्त मात्र धावा खर्च केले त्या ठिकाणी 10 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय. कुठेतरी मात्र फुल स्टॉप दिलाय धावसंख्येला खऱ्या अर्थानं या गोलंदाजानं. 4 षटकांचा मात्र खेळ संपलाय. शेवटचे 6 चेंडू या इनिंग्स मधले शिल्लक. येणाऱ्या 6 चेंडूवरती मात्र टार्गेट जाहीर केला जाईल. एक जबरदस्त पंचांची भूमिका देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पंच म्हटलं तर नक्कीच दैवत म्हटलं जातं. खेळ कोणताही असू द्या पंचांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे आणि तेच सर्व खेळाडू आज दाखवतायत खेळाडू वृत्ती. शेवटचा षटक टाकण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती सुनील मोरे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला. या अगोदर देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. या कारणास्तव कर्णधाराने षटकाचा मात्र त्यांना मान दिलाय.
सांघिक 5वं आणि वैयक्तिक 2रं षटक या ठिकाणी मात्र टाकलं जाईल सुनील मोरे यांच्या माध्यमातून. अनुभवाचा गाभारा त्यांच्याकडे आहे, परंतु त्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून गोलंदाजी केली जाईल का? पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल. स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल प्रवीणला. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय. पकडो कॅच, जितो मॅच. आणि फलंदाज प्रवीण बॅक टू द पॅव्हलियन. कम ऑन डीजे. टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची, घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. यस, आपण पाहतो या ठिकाणी टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. आपण पाहू शकाल KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग 2022चा हा महासंग्राम. स्पर्धेचा मात्र हा दुसरा दिवस. या स्पर्धेकरिता मात्र खूप मेहनत घेतली गेली आहे. यस, सन्माननीय संतोष दादा सकपाळ वाळणेगावचे सुपुत्र आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहू शकाल खरोशी गावचे सुपुत्र सन्माननीय गंगारामजी मोरे साहेब देखील या ठिकाणी मात्र व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत. सो वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर तो मॅच कडे ज्या ठिकाणी मात्र एक उत्तम दर्जाची गोलंदाजी केली गेली आहे सुनील यांच्या माध्यमातून. यस, पुन्हा एकदा आपण पाहू शकाल एक चांगल्या दर्जाच्या मात्र गोलंदाजी केली जाते. मात्र अंतिम टप्प्यामध्ये आणि हाणामारीच्या षटकामध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी करणं म्हणजे कुठेतरी गोलंदाजावरती एक दडपण असतं, परंतु त्या दडपणामध्ये या ठिकाणी संघर्ष केला जातोय आणि संघर्षाचं फळ मात्र या ठिकाणी गोलंदाज सुनील मोरे यांना मिळतं. एक चांगली लाईन लेंथ आणि अनुभवाच्या गाभाऱ्यामध्ये हात टाकून एक उत्तम दर्जाची गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा सज्ज षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र बिग हिट केला जाईल चेंडूला. प्रॉपर टायमिंग साधलाय, फेकून दिलाय, स्टँड इन डिलिव्हर. 6 धावांन करीता येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्कीच आपण पाहू शकाल ओपी चेंडू होता, अक्रॉस द लाईन गेले, मिडल ऑफ द बॅटच्या मधोमध चेंडूला घेतला आणि फेकून दिला सी मारेच्या पलीकडे षटकाराकरिता. हा अल्ला या ओव्हर्स मधला पहिला षटकार. खूप चांगल्या दर्जाचा फटका पाहायला मिळतोय बॅट्समन विकासच्या बॅट मधून आणि धावसंख्या उंच भरारी घेते, पोहोचले तब्बल 59 या अंकावरती. सुनील मोरे षटकातील पुढील चेंडू घेऊन जात असताना पुन्हा एकदा पाहिलं तर बिग हिट केलाय चेंडूला. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू येईल. क्षेत्ररक्षक चित्त्याच्या चपळाईने चेंडूवरती धावत आले, त्यानंतर धावचीची संधी निर्माण झाली आहे आणि धोक्याची घंटा देखील वाजली आहे. बॅट्समनला मात्र माघारी जावं लागेल आणि विकेट क्रमांक या ठिकाणी जाईल ती मात्र 4थ्या क्रमांकाची. कम ऑन डीजे. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची, घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. तर जाऊया मॅच कडे ज्या ठिकाणी मात्र धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचते ती मात्र 60 या अंकावरती. आणि न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल प्रवीण शिंदे आणि मी देखील प्रवीण शिंदे. तर जातोय मॅच कडे ज्या ठिकाणी मात्र न्यू बॅट्समन स्ट्राईक एंडवरती प्रवीण. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सुनील मोरे. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू मात्र टॉप एज लागलाय, फटका मात्र फसलाय. त्यानंतर पाहिलं तर थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळतंय सातत्यानं आणि निश्चित त्याचा फटका मात्र बसतोय टीम रोहित स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या 1 ने जाऊन पुढे पोहोचते 61 या अंकावरती. अंतिम षटक मात्र या ठिकाणी सुरू आहे आणि एक चांगल्या दर्जाची मात्र गोलंदाजी केली जाते सुनील मोरे यांच्या माध्यमातून. कोणत्या प्रकारचा मात्र मोठा फटका मारण्याची संधी दिली जात नाहीये. या ओव्हर्समध्ये एक षटकार वगळला तर इतर चेंडूचं आपण निरीक्षण केलं तर एक चांगल्या दर्जावरती आणि एक अचूक टप्प्यावरती मात्र लाईन लेंथने मात्र गोलंदाजी केली आहे. स्ट्राईक एंडवरती पाहू शकाल आपण प्रवीण शिंदे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सुनील मोरे. डाव्याचा हा डावखुरा गोलंदाज आपण पाहतो. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय, कोणत्या प्रकारचं फुटवर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यस, 5 षटकांचा मात्र खेळ समाप्त झाला आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागल्यात त्या मात्र
61 आणि 62 धावांचं मात्र टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलंय. हे टार्गेट मात्र कोणत्या पद्धतीने चेस केलं जाईल. यस 30 चेंडू आणि 62 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय टीम गावदेवी 3003 संघाच्या माध्यमातून टीम रोहित स्पोर्ट्स संघासमोर. आणि हे टार्गेट कोणत्या पद्धतीने चेस केलं जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय एक ज्येष्ठ समालोचक आणि एक गोड आवाज सन्माननीय विकासजी मोरे यांना मी विनंती करतोय की आपण मायक्रोफोनवरती मात्र जॉईंट व्हायचं. तर यस विकासजी मोरे यांना विनंती असेल आपण टॉस करून घ्यायचा. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल दीपक दादा युवा प्रतिष्ठान विपक्षामध्ये टीम आपण पाहतोय कुणाल 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचा टॉस या ठिकाणी केला जातो. चला विनंती असेल दीपक दादा युवा प्रतिष्ठान आणि कुणाल 11 दोन्ही संघाचे संघनायक कृपया टॉस का बॉस मध्ये यांची कृपा करा. त्वरा करा मित्रांनो. चला विनंती करतो गंगाराम दादा मोरे आपल्याला विनंती करतो आपल्या शुभासे नाणेफेकीचा कोल घ्यायचा आहे. खरोशी गावचे सुपुत्र गंगाराम दादा मोरे आपल्याला विनंती आपण यायचं आहे टॉस्का बॉस मध्ये. चला एका बाजूला असेल नक्कीच दीपक दादा युवा प्रतिष्ठान आणि एका बाजूला असेल कुणाल 11. नक्कीच इथे मात्र कुणाल 11 या संघाने एक विजेतेपद तर मात्र नक्की आपल्या पार्ट्यात घेतलं. इथे नाणेफेकीचा कौल जिंकला शुभ संकेत घेतला गेला. काय रणनीती असेल क्षेत्ररक्षण फलंदाजी काय नक्की क्षेत्ररक्षण स्वीकारू आम्ही पहिलं. टार्गेट कितीपर्यंत 65+ करण्याचा प्रयत्न करू आम्ही. चालेल. तुम्हाला एक विजेतेपद मिळालंय हा सुद्धा विशेष नक्कीच असेल की प्रयत्नांची पराकाष्ठा. नक्कीच विजय मिळवण्याचा प्रयत्न आमचा असेल नक्की. चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय कुणाल 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून शुभ संकेत घेतला गेला आपल्या पारड्यामध्ये. आता दुसऱ्याला दीपक दादा युवा प्रतिष्ठान. पहिला सामना थोडीशी लढत चांगली झाली पण लास्टलाच मात्र नक्कीच अपयश लागलं. त्याबद्दल ची रणनीती काय असेल. मागच्या मॅचबद्दल आम्ही ते झालं आता न्यू स्टार्ट आहे त्यावरती जास्त लक्ष देऊ आम्ही आणि फाईट करू दे. चला तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. चला नक्कीच वळे आपल्या एक प्रवीण शिंदे सर एक बुलंद आवाज आहे समालोचनाचे अप्रतिम अशी डायलॉग माझी त्यांचा एक अप्रतिम असा आवडलेला डायलॉग दगडीच आहे तो एकच आवाज आला चुकीला माफी नाही. अप्रतिम सर. यस धन्यवाद विकासजी मोरे सर. तर जातोय मॅच कडे ज्या ठिकाणी मात्र 30 चेंडू मध्ये टार्गेट ठेवलंय 62 धावांचं. हे आव्हान मात्र कोणत्या पद्धतीने पार करण्याचा प्रयत्न केला जाईल हे देखील पाहणं खूप गरजेचं राहतंय आपल्यासाठी. डीजे विनंती असेल ज्यावेळी खाली वेळ मिळेल त्यावेळी आपण दीपक दादा युवा प्रतिष्ठान आपल्याला विनंती असेल आपली प्लेइंग लिस्ट पण द्यायची आहे मित्रांनो. खेळपट्टीवरती जाण्याआधी मात्र विनंती असेल प्लेइंग लिस्ट सुपूर्द करायची आहे. चला वळूया सामन्यांकडे. नक्कीच अप्रतिम असा सामना पाहूया. चला आधी सरांनी गणरायाला म्हणते आपण सुद्धा एकदा करूया. खोळ्या मनी जनी आठवितो तुला देवराया खोळ्या मनी जनी आठवितो तुला गणराया माया तुझी राहू दे पदकमलांची वाहून पुष्पे मन भावे आम्ही स्मरतो दया क्षमा ही शांती वसू द्या मैदानामध्ये गणराया वंदन तुझं आम्ही करतो. चला बोलूया सामने आता गोलंदाजी मारतो गोलंदाज अजय स्वतः कर्णधाराने पुन्हा हो पहिला चेंडू चांगला सन्मान दिला एकदा वर्जित केली गेली धावसंख्येत एकने वाढ होते.
सचिन कदम गोगवे उर्फ कॅन्डी यांनी जर सलग 3 चेंडू 3 षटकार मारले तर KSK प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय विजयदादा शिंदे यांच्या मार्फत रोख रक्कम 1001 रुपयाचं पारितोषिक. क्षेत्ररक्षण करण्याची गरज होती. झेलची नामी संधी होती, संधी मात्र हुकली आणि मात्र नक्की एक धाव अर्जित केली गेली. धावसंख्या 2 ने वाढ होईल. धावसंख्या होते 2 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा नक्की षटकार. बोलूया डीजे मार्फत. डीजे सुरील संगीतामध्ये स्वागत करूया. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होताना पाहायला मिळाला. त्याला बोलूया सामन्यात. इथे मात्र षटकारांसाठी आतिषबाजी लागली गेली. पहिला षटकार गेला नक्कीच. अप्रतिम नेत्रदीपक षटकार. 2 षटकार. टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठान. नक्की पॉवर प्ले संपला गेला नक्की पहिल्या याच्यावरती. आणि मात्र नक्की त्या फलंदाजीसाठी असेल सचिन दादा नलावडे आणि संतोष सकपाळ यांच्या मार्फत अरुण नलावडेसाठी सलग 3 षटकार. तर पॉवर प्ले कंटिन्यू केला गेला फलंदाजीचा. इथे मात्र कंटिन्यू असेल. फलंदाजांनी पॉवर प्ले घेतला गेला. अरुण नलावडेने जर सलग 3 चेंडू 3 षटकार मारले तर सचिन नलावडे आणि संतोषदादा सपकाळ यांच्या मार्फत रोख रक्कम 1001 रुपयाचं पारितोषिक. काय असेल रणनीती पाहूया. पैशांची आतिषबाजी तर इथे नक्की चालू आहे. काय रणनीती असेल पाहावं लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. क्षेत्ररक्षक तैनात आणि मात्र नक्कीच लालच बुरी बात आहे. टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची.
तर धावसंख्या धावपटलावरती पाहिली गेली तर एक षटकाचा खेळ संपुष्टात येऊन धावसंख्या धावपटलावरती लागते 15. प्रवीण यांच्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती मात्र पहिल्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. नक्की आता अरुण यांच्यासाठी मात्र पैशांची आतिषबाजी लावली गेली. सचिन दादा नलावडे, संतोष दादा नलावडे यांच्याकडून प्रत्येकी 500 1,000 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 षटकार. पहिला चेंडू इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न केला होता. इंटू द कार्पेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत 1 ने वाढ होताना पाहायला मिळाले. धावसंख्या होते 16. पुन्हा एकदा पाहावं लागेल कारण येथे असेल आता दोन्ही संघाला जिंकायचं असेल तर मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावा लागेल. दोन्ही संघाला दाखवून द्यावं लागेल आपलं नाणं कसं वाजतं तर खणखणीत. इथं मात्र नक्कीच कोणाचं नाणं खणखणीत वाजणार तर कोणाचं नाणं मात्र इथे मात्र फेल होणार पाहावं लागेल. तर थोडीशी रणनीती बदलवली. रनांचा 62 टू विन आहे असेल नक्कीच दोन्ही संघ. एक इथे मात्र पंचांकडे दात मागितले. पंतांनी मात्र दात फेटाळली. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो नक्कीच. इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळतो का नक्कीच. रोहित स्पोर्टचे बॅटिंग असेल ते विवेक एक षटकारांचं वादळ नक्की त्यांना पाहिलं होतं. रवर हंगामामध्ये पाहिलं तर सलग 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा त्यांच्या नावी आहे. इथे मात्र त्यांना थोडी जादा आक्रमकपणा घ्यावा लागेल. जर टार्गेट पाहिलं तर नक्कीच गावदेवी 302 या संघाने मात्र 62 धावांचं चेसेबल टार्गेट ठेवलं आहे. पुन्हा एकदा डान्सिंग फुल टच चेंडू होता मारण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक यांना 1 धाव नक्की अर्जित केली गेली. एका धर्ती मात्र समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या ते 17. या 17 पे खतरा बोललं जातं. कोणासाठी खतरा असेल नक्कीच पाहावं लागेल. फलंदाज की गोलंदाज, गोलंदाज की फलंदाज. टीम रोहित स्पोर्ट्स की गावदेवी 3002. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाल. 1 धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्येत 1 ने वाढ होताना पाहायला मिळेल. धावसंख्या होते 18. 18. नक्कीच आता थोडंसं टार्गेट थोडंसं चेसेबल नसल्या कारणात मात्र तुम्हाला नक्की आक्रमकपणाचा अजेंडा घ्यावा लागेल तर कुठे मात्र कमबॅक करावं. विवेक यांच्या बॅटमध्ये मात्र आता षटकारांची खेळी करणं गरजेचं असेल तर कुठेतरी मात्र रणांची कोंडी फुटल्याने मारण्याचा प्रयत्न चांगला होता. चेंडूनं उसळी घेतली. पंचांकडे दाद मागितली गेली. पंचांनी मात्र 1 बाउन्सची नक्कीच वॉर्निंग दिली गेली आणि मात्र 2 षटकांचा खेळ संपूचा. 2 षटकाखेर संख्येवरती धावपटल्यावर लागते 18. 1 गडी गेला तंबूच्या आशाला. धाव संख्या होते 18. 18. आता मात्र समीकरण थोडंसं अवघड असेल. आता समीकरण असेल 18 चेंडूत 44 धावा. पण दोन्ही पॉवर प्ले मात्र नक्की तिथे संपले त्यांना पाहायला मिळाले. दोन्ही बॅक टू बॅक 2 पॉवर प्ले घेतले. एक बॅटिंग पॉवर प्ले आणि एक आपला रेग्युलर पॉवर प्ले. आता मात्र थोडीशी रणनीती चेंज होत करावी लागेल कारण आता फिल्डिंग क्षेत्ररक्षण पाहिलं तर मात्र सीमा रेषेलगत मात्र सर्व क्षेत्ररक्षक असतील. आता थोडंसं रणांची षटकार खेळण्याखेरीज तुमच्याकडे पर्याय नाही. चौकार येणं कुठेतरी इन टू द गॅप जर तुम्ही शॉर्ट सिलेक्शन केलं तर मात्र कुठेतरी तुम्हाला चौकाराची खेळी पाहायला मिळेल आणि तुम्हाला षटकारानंच मात्र चांगली खेळी करावी लागेल. तर काय समीकरण असेल. 2 संघात असेल ना की 18 चेंडू 44 धावांचं लक्ष असेल. पुन्हा एकदा गोलंदाजीवरती पुन्हा गोलंदाजी मार्कवर येतो तो अजय मॅन फ्रॉम कोट्रोशी. स्वतः कर्णधार आहे आपला. पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक आपल्या खांद्यावरती संघाचं ओझं घेण्यासाठी पाहायला मिळतो. इथे मात्र ओव्हर द विकेटचा मारा करताना पाहायला सामना करतील अरुण नलावडे. अरुण नलावडे यांच्यासाठी मात्र वैयक्तिक कॅश प्राइज लागलेला आहे. संतोषदादा नलावडे, सचिन नलावडे व संतोषदादा सपकाळ यांच्यामार्फत रोख रक्कम 500-500 सलग 3 षटकार मारले तर पाहूया. षटकार जर मारले तर नक्कीच संघाचं बेनिफिट असेल प्लस स्वतःचं सुद्धा बेनिफिट असेल. आपल्या पॅकेट मनीमध्ये मात्र हजार या रुपयांची नक्कीच भर होताना पाहायला मिळेल. तर गोलंदाजीवर तो अजय स्वतः कर्णधारपदी आहे. क्रिकेटची धुरा सांभाळता एक अनुभवाचा लेखाजोखा असलेला गोलंदाज नक्कीच पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती एकेरी धावेला प्राधान्य दिलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार का आणि कदाचित एका धावावरती समाधान मानणं गरजेचं होतं आणि 1 धाव नक्की अर्जित केली. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते
19 पुन्हा एकदा 19 आकडा आठवलं नक्की आपल्याला आठवण येते. ना ते शिवशंकर कैलासपती, ना ते लंबोदर श्री गणपती, नतमस्तक त्याच्या चरणी ज्यांनी केली स्वराज्याची निर्मिती, असे आपले दैवत राजे शिवछत्रपती. नक्कीच मानाचा मुजरा असेल महाराजांच्या चरणाशी. इथे मात्र थोडंसं बॅट सिलेक्शन चेंज केलं गेलं. आता पाहूया, बॅट तर चेंज केली, स्ट्रोक सुद्धा चेंज होणार का, षटकार पाहायला मिळणार का, प्रेक्षकांची मनं जिंकणार का, पाहावं लागेल. इथे संघर्ष करावा लागेल, संघर्ष विना काही साध्य होणार नाही, दाखवून द्यावं लागेल. प्रयत्नांती परमेश्वर. मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेलच. तर मात्र कुठेतरी समीकरण थोडंसं मोठं आहे. एखाद्या फलंदाजाला मात्र एक अनोख्या स्टाईलने मात्र षटकारांची खेळी करावी लागेल आणि टीमला मात्र कमबॅक करून द्यावं लागेल. हो, इथे मात्र पुन्हा एकदा दाखवून दिलं. पुन्हा एकदा विवेक यांच्या बॅटमधून आलेला खणखणीत दणदणीत षटकार, चेंडू गेला सीमा रेषे पार. आता अशा षटकारांची गरज आहे, स्वतःला दाखवून द्यावं लागेल. अशक्य हा माझा शब्द न माहित, प्रयत्न माझा देव. धावसंख्या धावपटल्यावर दाखवतो तर धावसंख्या 26 धावा. अशा षटकारांची गरज आहे. जर रोहित स्पोर्ट्स आजच्या दिवसातील पहिला सामना आहे, पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये जर विजेतेपद मिळायचं, पहिल्या सामन्यामध्ये जर श्री गणेशा करायचा, शुभ संकेत घ्यायचा, तर हा सामना मात्र जिंकावा लागेल. याच्या आधीचा एक सामना पाहिला तर कदाचित गावदेवी 302 पाहिलं तर नक्कीच एक विजेतेपद त्यांच्या नावावरती. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. इथे मात्र पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं. धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळेल. धावसंख्या धावपटल्यावरती पाहिली तर धावसंख्या होते 27 धावा. तर अरुण कदमच्या मात्र पैशांची आतिषबाजीत लावली गेली, मात्र प्रेक्षकांची मनं जिंकताना काही पाहायला येत नाही. आपल्या मात्र चाहत्यांना नाराज करताना पाहायला मिळतो का. एक षटकार तरी येणं गरजेचं असेल या षटकामध्ये. इथे मारण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर तर उडवलं गेलं आणि हेलिकॉप्टरला अप्रतिम झेल. प्रवीण गावडोशी संघाचा अप्रतिम असा झेल पाहायला मिळाला प्रवीण यांच्या मार्फत. हेलिकॉप्टर तर उडवलं होतं पण मध्येच टायर पंक्चर झाला, हवेचा दबाव जास्त आला आणि मात्र प्रवीण यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि मात्र विकेटचं पतन होतं. अरुण यांना मात्र यावं लागेल तंबूच्या आश्रयाला. आता मात्र फलंदाजीसाठी तो किशोर मोरे, मॅन फ्रॉम बिरमणी. आता मात्र त्याच्या खांद्यावरती त्याच्यामध्ये सुद्धा कॅपेबिलिटी आहे, तो षटकार मारू शकतो. किशोर मध्ये सुद्धा जमकम आहे, तो सुद्धा षटकारांची चांगली खेळी करू शकतो. एका बाजूला दोन्ही बाहुबली असतील, एका बाजूला तर असेल विवेक, दुसऱ्या बाजूला असेल किशोर. आता या दोन फलंदाजाच्या खांद्यावरती टीमची धुरा असेल, कारण षटकार येणं गरजेचं असेल तर मात्र कुठेतरी आपण नक्कीच निलेश दादा शेलार यांच्या मार्फत मात्र 201 रुपयाचं पारितोषिक दिलं गेलं या जेलसाठी. प्रवीण सागपाळ यांच्या जेलसाठी निलेश दादा शेलार यांच्या मार्फत रोख रक्कम 201 रुपये. इथे मात्र पुन्हा विवेक यांच्या बॅटमधून आक्रमकपणा तर पाहायला मिळाला नाही. एक षटकार जणू नक्कीच अर्जित केला गेला, आपण पाहायला गेला. त्यानंतर मात्र कुठेतरी समीकरण चेंज होताना पाहायला मिळालं. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 3 षटकांकडे धावसंख्या होते. डीजे एकदा डीजे आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या मला विनंती असेल स्वयंसेवक ड्रिंक ब्रेक आहे, त्वरा करा मित्रांनो. जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची.
चला धन्यवाद. आता मात्र नक्कीच असेल समीकरण पाहिलं तर आता असेल 12 चेंडू 35 धावांची गरज असेल विजयासाठी रोहित स्पोर्ट्सच्या संघाला. 12 चेंडू 35 धाव. धावसंख्या पाहिली तर धावसंख्या होते धाव पटलावरती 3 षटकाचा खेळ संपुष्टात. 2 गडी गेले तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या पाहिलं तर धावसंख्या होते 27 धावा. या आधीचं जर पाहिलं तर नक्कीच गावदेवी 3002 या संघाने मात्र 3 षटकामध्ये धावसंख्या पाहिली तर 43 रन्स केले होते. इथे मात्र नक्कीच या रोहित स्पोर्ट्सनं मात्र केवळ 27 धावा केल्या. तर विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 35 धावा. नक्की तिथे लढत चालली ती नक्कीच गावदेवी 3003. चला त्वरा करा मित्रांनो. चला ओळख सामन्यांकडे. आता गोलंदाजी मार्ग गोलंदाज वैयक्तिक पहिल्याने सांगित 4थं षटक प्रवीण शिंदे. गावदेवी 3003 या संघामार्फत नक्कीच गोलंदाजी मार्गावर येतो तो. इथे पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चांगला होता. पहिल्या चेंडूवरती मात्र धाडलं. विवेकांच्या बॅटमधून येतो खणखणीत दणदणीत षटकार. चेंडू गेला सीमा रेषे पार. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. माफी असावी गावदेवी 3003. थोडस नाव घेण्यामध्ये थोडस त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. चला बोलूया सामन्यांकडे. आता मात्र रंगत वाढताना पाहायला मिळालं. तर समीकरण असेल 11 चेंडू 29 धावा. तर विवेकाने मात्र फ्लो बदलला गेला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागली गेली. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का ते एखाद्यावरती समाधान मानावं लागेल. किशोर यांच्यामध्ये सुद्धा तो जमखम आहे. तो षटकार मारू शकतो कारण त्याच्या बॅटच्या चेंडू रडारमध्ये आला तर त्याची सुद्धा बाहुबली यष्टी आहे. किशोर यांच्या मार्फत सुद्धा षटकार पाहायला मिळू शकतात. आता मात्र समीकरण असेल आता मात्र जर समीकरण असेल 10 चेंडू 28 धावा रिक्वायर्ड असेल. आता किशोर टू प्रवीण. नक्कीच एका बाजूला पाहिलं तर गावदेवी 3003. इथे स्टेपिंग डान्सिंग द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न होता आणि काही गरज नसावी. रिव्ह्यू कदाचित विवेक यांना खेळपट्टीवरती राहणं गरजेचं होतं. आता रिव्ह्यू सिस्टीम असेल. रिव्ह्यू कदाचित किशोरांना स्ट्राईक वरती उभं राहणं गरजेचं होतं कारण की रनआउटची संधी आहे. पाहूया काय असेल. इथे मात्र डिसिजन सिस्टम घेतली जाते. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम कडे पाहिलं. तोपर्यंत ऐकूया डीजे मार्फत आपल्या KSK प्रीमियर लीगचे एक मधुर असं संगीत. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. आउट आहे सर. इथे मात्र रनआउटची संधी. रनआउटच्या स्वरूपात मात्र विवेक तो तंबूच्या आश्रयाला. कारण विवेक यांचं खेळपट्टीवरती राहणं कुठेतरी गरजेचं होतं. ज्या विकेटची गरज होती तो विकेट मात्र आला. इथं मात्र थोडंसं नक्कीच खुशीचं वातावरण असेल आपल्या डगआउट मध्ये. नक्कीच गावदेवी 3003 या संघामार्फत मात्र थोडंसं मात्र जल्लोष केला जाईल कारण ज्या विकेटचं पतन होतं तो विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला येताना पाहायला मिळतो. इथे मात्र थोडीशी आता मॅच मध्ये इंटरव्हल षटक म्हणता येईल कारण ज्या विकेटमध्ये जमखम होता. ज्या विकेट या फलंदाजाच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळत होते तो विवेक मात्र धावचीच्या स्वरूपात मात्र तंबूच्या आश्रयाला येताना पाहायला मिळत. थोडीशी मात्र रनांची घाई थोडीशी महाग पडली. अति घाई संकटात नाही असं जणू पाहायला मिळतं का पाहावं लागेल. आता मात्र थोडंसं समीकरण असेल. आता समीकरण अक्षय आणि किशोर. तर एका बाजूला अक्षय मध्ये सुद्धा जमखम आहे षटकार मारण्याचा.
हो इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच रुळेगावचे गोलंदाज आहेत, नक्कीच गोलंदाजी करतात. नक्कीच गावदेवी 3003 या संघामार्फत प्रवीण अप्रतिमाशी गोलंदाजी. याच्या आधीची सुद्धा प्रवीणची गोलंदाजी पाहिली तर इंटरनल षटक होता येईल. त्यांच्या गोलंदाजी मार्कवर मात्र अप्रतिमाशी विकेट पाहायला मिळाली आणि मात्र खेळाची रंगत बदलताना पाहायला मिळाली. इथे मात्र नक्की थर्ड मॅन लावला गेला, एक स्लिप लावली गेली. आता काय रणनीती असेल पाहावी लागेल. क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन केलं गेलं. पण या षटकामध्ये जर 2 षटकार आले तर मात्र कुठेतरी खेळामध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळेल. एक साईडला नाही तर एक साईडला मात्र पारडं झुकताना पाहायला मिळेल. अक्षय यांच्या बॅटमधून सुद्धा इथे मारण्याचा प्रयत्न चांगला होता. इथे चांगलं क्षेत्ररक्षण करते. पूर्ण रनआउटची नामी संधी होती का एक धाव नक्की अर्जित केली गेली बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या देखणे वाढवते. धावसंख्या धावपटलावरती लागते 35. आता समीकरण असेल 7 चेंडू 27 धावा. ओ स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केला होता किशोरांच्या बॅटमधून. काय चेंडू रडारमध्ये नाही. धावची जी नामी संधी आहे. किशोर आउट. काय प्रतिमाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डायरेक्ट हिट केला गेला आणि किशोर तुर्तास घेतात तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. विकेटमध्ये ऐकूया डीजे मार्फत एक सुरेल संगीत. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. स्पर्धा सातारा जिल्ह्यात गाजते KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानची. किशोरांची जागा घेण्यासाठी येतील ते एकनाथ. आता मात्र थोडंसं समीकरण अवघड झालं आहे. शेवटचं षटक असेल 6 चेंडू मध्ये. धावसंख्या जर पाहिली तर विजयासाठी लक्ष असेल 6 चेंडू 27 धावांचं लक्ष असेल. आता मात्र कोणी चमत्कार करू शकतो का तर एकनाथ यांच्या खांद्यावरती मात्र धुरा असेल टीमची. इथे मात्र नक्कीच सध्या तरी पाहिलं तर गावदेवी 3003 संघ मात्र नक्कीच थोडा विजयाच्या दृष्टीने वाटचाल करताना पाहायला मिळतो. तर ती रोहित स्पोर्ट्स मात्र नक्की थोडासा पराभवाच्या छायाखाली जाताना पाहायला मिळतो का. पण या षटकामध्ये जर 4 षटकार आले तर मात्र सामना निर्णायक होऊ शकतो. तर गोलंदाजी मार्ग तो गोलंदाज अमोल शिंदे मॅन फ्रॉम रुळे वैभव रुळे इथे मात्र नक्कीच गोलंदाजी करतात. वैयक्तिक पहिलं सांघिक शेवटचं षटक घेऊन येतात गावदेवी 3003 या संघामार्फत अमोल शिंदे. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती आउटर एज लागली गेली. एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्या देखणे वाढ होताना पाहायला मिळाले. आता समीकरण असेल 5 चेंडू 26 धावा. अमोल अप्रतिम गोलंदाजी. आधीच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा नामांकन त्यांच्या नावे आहे. तर मॅन ऑफ द मॅच त्यांच्या नावे प्लेअर ऑफ द मॅच सुद्धा त्यांना दिला गेला आणि प्लेअर ऑफ द आता मॅन ऑफ द मॅचचं नामांकन प्लेअर ऑफ द मॅच मध्ये झालं गेलं आणि ते आता मात्र नक्कीच प्लेअर ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेले अमोल इथे मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळते. इथे मात्र थोडंसं वाईटच्या स्वरूपात दंडित केला गेला चेंडू. थोडीशी उसरी घेणारा चेंडू वाईटच्या लाईनच्या बाहेर गेला आणि पंचांना मात्र हात उचलण्याची संधी दिली गेली आणि मात्र वाईटच्या स्वरूपात एकदा अर्जित केली गेली. धावसंख्या देखणे वाढ होताना पाहायला मिळेल. आता धावसंख्या पाहिली तर धावसंख्या होते 37. ओ पुन्हा निर्धाव चेंडू. आता मात्र समीकरण आता मात्र नक्की विजयाच्या दृष्टीने मोठी वाटचाल करताना पाहायला मिळतो तो गावदेवी 3003 संघ. मात्र रोहित स्पोर्ट्स थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला मिळतो. रनांचं शक्यता कमी होती. विकेटचं पतन झालं. विवेकचा जिथे विकेट गेला तिथे कुठेतरी मात्र इथे मात्र पुन्हा भिरकावून दिलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आणि एक धाव नक्की अर्जित केली गेली. धावसंख्या देखणे वाढ होते. धावसंख्या होते 38. आता केवळ पूर्तता बाकी असेल. मोठा विजयश्री प्रस्तावित करताना पाहायला मिळतो तो गावदेवी 3003 संघ. आणि इथे मात्र रोहित स्पोर्ट्स पहिल्या सामन्यामध्ये नक्की ते मारण्याचा प्रयत्न चांगला होता. एक धाव नक्की अर्जित केली गेली. क्षेत्ररक्षक तैनात पाहूया आणि कदाचित चौकार पाहायला मिळतो का. यश पंचांमार्फत इशारा केला जातोय चौकार. चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. घेऊन आलोय टेनिस क्रिकेट सुरुवात ही नव्या पर्वाची. चला त्यांच्या विजय धावसंख्या होते 42. तर विजय समीकरण थोडस
शेवटचे 2 चेंडू शेष असतील. मारण्याचा प्रयत्न चांगला होता. पुन्हा एकदा स्ट्रेटच्या दिशेत चटवलेला चेंडू एकदा पूर्ण केला. एका धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या होते 43. आता केवळ शेवटचा चेंडू शेष असेल. इथे मोठा विजयश्री प्रस्थापित करताना पाहायला मिळत होतं गावदेवी 3003 संघ. आणि मात्र रोहित स्पोर्ट्स मात्र पराभवाच्या छायाखाली पाहायला जाताना मिळेल. हो विजेता संघाचं खूप काम आहे. इथे मात्र विजेता संघ ठरतो. गावदेवी 3003 संघ. विजेता संघाचं अभिनंदन. पराभूत संघ ठरतो रोहित स्पोर्ट्स. तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. गावदेवी 3003 संघाचं बोललं तर आतापर्यंत बॅक टू बॅक दोन्ही विजेते संपादित केलेला हा संघ आतापर्यंत 4 पॉईंट वरती खेळताना.